प्रेमाने बोला. खरोखर भाग्य आहे. पहा, आत्ताच माताजीने गीत घेतलं, छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. पहा, साधू संतांनी, गुरु पीर पैगंबरांनी माणसाला संदेश दिलेला आहे, इतरत्र कोणत्या प्राण्याला दिलेला नाहीये. आता महात्मा सुद्धा म्हणाले की याच जन्मी साधी नारायण, नाही तर हीन पशुन. की याच जन्मामध्ये ते साध्य करता येतं, याच जन्मामध्ये ते करण्याचा अधिकार आहे, भक्ती करण्याचा अधिकार आहे, भगवंताचं नाव घेण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून साधू संतांनी समाजाला, या मानवाला माणूस बनण्याचा सल्ला दिला. प्रत्येक माणसाला सांगितलंय. बहिणाबाई चौधरी सुद्धा म्हणतात, अरे माणसा माणसा तू कडुलिंबाचा पाला, याला काकडीचा केला आणि बहर कारल्याचा आला. का म्हणाले असं? कार्य तुझी निर्मिती कशासाठी झाली, तुला बनवलं कशासाठी, आणि तू करतोय काय? म्हणजे काकडी लावली आणि कारला आलं असं म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणजे कशासाठी देह मिळालाय आणि तू करतोय काय? तुला देवाच्या प्राप्तीसाठी हा नरदेह मिळालेला आहे. बहुत सुकृती नरदेह लादला आणि भक्तीविना गेला अधोगती, संतांनी सुद्धा सांगितलंय. मग याच जन्मामध्ये आपल्याला सांगितलंय की याच जन्मामध्ये या ठिकाणी येऊन बस. एखाद्या प्राण्याला सांगता येत नाही, पण सगळे म्हणजे माणसाला सांगितलं तू माणूस बन, या ठिकाणी येऊन बस. एखाद्या आता काय महात्मा घरून निघाले, त्यांच्या म्हशीला नाही म्हणाले ते चल सत्संगला म्हणून, माणसालाच म्हणाले, बर्डेसरलाच म्हणाले, राजू महात्मालाच म्हणाले, ते दुसऱ्याला कोणाला म्हणाले नाही, प्राण्याला म्हणाले नाही. आणि प्राण्याला जाणे, जो निसर्गाचा नियम आहे, जो परमात्म्याचा नियम आहे, त्या नियमामध्ये सर्व पशु पक्षी प्राणी सगळेजण वावरत आहेत. परंतु मनुष्यच आहे की तो या जन्मामध्ये येऊन सुद्धा तो मनुष्यासारखा वागत नाही. पहा, तुम्ही एखादा ट्रक जर रस्त्याने चालला, तुम्ही ऐकला असेल दाच्या तोंडून पाठीमागे सांगितलं होतं की रस्त्याने एखादा तांदळाने भरलेला ट्रक चालला आणि त्या ट्रक मधून 2 गोण्या पडल्या तांदळाच्या. आता त्या ठिकाणी 4 गायी आल्या, त्यांनी आपलं वंजूळ खाल्लं आणि त्या निघून गेल्या. नंतर त्या ठिकाणी 4 चिमण्या आल्या, त्यांनी आपलं ते थोडं थोडं चोचीत घेतलं, निघून गेल्या. त्या ठिकाणी परत 4 मुंग्या आल्या, मुंग्यांनी आपला 1-2 दाणा उचलला आणि निघून गेल्या. पण त्या ठिकाणी माणसं आले 2, आणि त्या माणसानी ते सगळं उचललं, त्या 2 गोण्या भरलेल्या. पण ते ट्रक कुठं गेला हे शोधित होते तांदळाने भरलेला. म्हणजे त्या प्राण्याला कळालंय की बाबा मी उद्या जगन का नाही, माझं आयुष्य किती आहे ते त्याला कळालंय प्राण्याला. पण आपल्याला माहित नाही. आपण 5 पिढ्याचं 7 पिढ्याचं कमवून ठेवतो आणि तरी 8व्या पिढीची चिंता आपल्याला असते. मला उद्याचा दिवस पाहायला मिळेल का नाही, परवाचा दिवस पाहायला मिळेल का नाही, क्षणाचाही भरोसा नाही. आत्मा सुद्धा म्हणत असतात की हा नरजन्म आहे, हा मनुष्य देह आहे, क्षणाचाही भरोसा नाहीये. नाही भरोसा या देहाचा, जाईल श्वास कधी काळी, अवतार म्हणे जर मिळेल साधू, चरण धूळ लावी बाळी. म्हणून साधू संतांनी सांगितलं की याच जन्मामध्ये ते प्राप्त करा, याच्या सद्गुरूच्या संतांच्या दरबारामध्ये येऊन बसा आणि तो देव त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, जो अंतरी आहे. आता गीत सुद्धा झालं ना, शोधिशी मानवा रावळे अंतरी, नांदतो देव हा आपोल्या अंतरी. की तो आपल्या आतमध्ये आहे, बाहेर भरलेला आहे. सर्व भूतांच्या अंतरी हृदय अंबरीची वृत्तीच्या सहस्र करी उदयाला सजू. तो परमात्मा, तो ईश्वराचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. माणूस बनण्याची संधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. माणूस बनण्याचा संदेश आपल्याला वारंवार मिळतो आणि आपल्याला समाजामध्ये माणूस बनण्यासाठी हे संदेश, हे मिशन देत आहे, आपल्याला वारंवार सांगत आहे. संत सुद्धा जे पूर्वी सांगून गेले. पण आपलं आता झालं म्हणाले ना बाईंची की मन आपलं स्थिर नाहीये. पहा, क्षणामध्ये सत्संगला जायचा विचार येतो, क्षणामध्ये जाऊ दे आता लय थंडी आहे, म्हणजे क्षणामध्ये विचार बदलतो आपला मनाचा. पहा, आता एखाद्या उन्हाळ्याचे दिवस समजा आहे आणि एका ठिकाणी कुठेतरी आपण आयरानात उभे आहे बुवा, आणि तिथं पाणी नाही, आजूबाजूला काही नाही, वरतून ऊन पडलंय, ताण लागले आपल्याला. आता लांब एक घर दिसलं आणि त्या दुसऱ्या मजल्यावरून त्या एखाद्या व्यक्तीने आपल्याला हात केला, या तुम्हाला पाणी पाजतो, किंवा या तुम्ही बाटली दाखवली पाण्याची, ग्लास दाखवला, या पाणी प्यायला. आणि मग आपण त्या तिथं उन्हात उभा होतो. मग पळत पळत आपण तिथं गेलो, त्या घराजवळ गेलो, आणि त्यांनी जर 10-15 मिनिटं तो माणूस खालीच नाही आला, तर त्या माणसाच्या विषयी आपल्या मनामध्ये काय भाव होतो की बाबा यांनी पाणीच पाजायचं नव्हतं, तर यांनी बोलायचं तरी कशाला आपल्याला एवढ्या लांबून मी उन्हात आलो याच्याजवळ, काय माणसं आहे बाबा. त्याच्या मनाविषयी भाव कसा निर्माण झाला. पण 10-15 मिनिटांनी तो माणूस खाली आला आणि त्यांनी आपल्याला सरबतचा ग्लास आपल्या हातात दिला. आता सरबतचा ग्लास हातात दिल्यावर आपल्या मनाची अवस्था काय होईल? नाही, माणूस चांगलाच आहे, मीच वाईट विचार करीत होतो, याला सरबत बनवायला वेळ लागला म्हणून, आणि माझ्या मनात विचार वाईट आला बाबा. पण ते सरबत घेतलं, मी तोंडाला लावलं, पण त्यात साखरच नव्हती.
आता काय वाटतं त्या माणसाविषयी? आता वाटतं याचा काय गळा दाबू का काय करू नेमकं. याला सरबत जर आंबट पाजायचं होतं, बिना साखरेचं पाजायचं होतं, मला पाणीच घेऊन यायचं. आणि मग त्यांनी लगेच एका मिनिटामध्ये ते खिशातून त्यांनी साखरेची पुडी काढावी आणि ती पुडी आपल्या समोर ठेवावी. म्हणे मला वाटलं का तुम्हाला शुगर बिगर आहे काय, तुम्हाला लागेल तेवढी घ्या. म्हणजे काय भाव, आता वाटतंय की त्याला उचलून घेऊ का काय. म्हणजे मनाची अवस्था जी आहे ती अशी क्षणाक्षणाला बदलत असते आपल्या. पण या ठिकाणी आल्यानंतर ते मन स्थिर होतं. संतांच्या दर्शनानं, सद्गुरूच्या चरणावर ठेवलं की ते मन आपोआप शुद्ध होतं, आपोआप स्थिर होतं. आणि ती स्थिर करण्याची जागा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे. ते समाधान या ठिकाणी आहे या सत्संगाची. सर्व साधू संतांना तुम्हाला मायबापाला विनंती आहे की या नियमित येत चला, प्रेमाने बोला.